गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो. संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकट दूर करणारा गणपतीचा दिव्य दिवस. राजांनी, ऋषींनी आणि देवांनी सुद्धा चतुर्थीचं व्रत का श्रेष्ठ मानलं या मागचा इतिहास आणि शास्त्रोक्त नियम माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी सुगंधा अत्यंत पतिव्रता आणि रूपवती होती. पण त्यांना फार प्रयत्न करूनही संतती होत नव्हती. राजाने अनेक पुत्रेष्ठी यज्ञ केले, पण फल मिळाले नाही. अखेर अमात्यांनी सुचवलं, महाराज, आता जंगलात जाऊन तप करणेच योग्य राहील. राजा आणि राणी दोघेही वनात राहून कठोर तप करू लागले. त्यावेळी नारदजी पितृलोकात गेले. तेथे त्यांना कृतवीर्याचे पितर भेटले. नारदांनी त्यांची कुशलता विचारली आणि सांगितले, कृतवीर्य आणि त्याची पत्नी अत्यंत कठोर तप करत आहेत. संतती मिळाली नाही तर ते प्राणही त्यागतील. हे ऐकून कृतवीर्याचे पितर ब्रह्माजींकडे गेले आणि त्यांना विचारले, माझा पुत्र अत्यंत धार्मिक आणि ईश्वर भक्त असूनही त्याला पुत्र का होत नाही? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वजन्मी त्याने धनलोभाने 12 वेदवेत्ता ब्राह्मणांची हत्या केली होती आणि ते धन घेऊन तो आपल्या घरी आला. तो दिवस होता माघ कृष्ण चतुर्थीचा. जेव्हा तो घरी आला तेव्हा चंद्रोदय झालेला होता. आपल्या संपूर्ण परिवारजनांबरोबर बसून त्याने आपल्या पुत्र गणेशाला बोलावले आणि तो आल्यावर सगळे जेवायला बसले. त्याने माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपाशी राहून गणेश नावाचा उच्चार करून भोजन केलं होतं. यामुळे संकष्टी चतुर्थीचा पुण्यप्रभाव त्याला मिळाला. याच पुण्यामुळे त्याला पुढील जन्मी राजा होण्याचं फळ मिळालं. आणि मग ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जर कृतवीर्य मनापासून संकष्टी चतुर्थीचं व्रत करेल तर त्याच्या ब्रह्महत्येचा दोष नष्ट होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल. कृतवीर्याच्या वडिलांनी त्याला स्वप्नात सांगितलं की संकष्टी चतुर्थीचं व्रत कर. राजाने गणेश आणि चंद्र यांचे विधीपूर्वक पूजन केले आणि काही काळातच त्याला सुंदर पुत्रप्राप्ती झाली. तर हा संकष्टी चतुर्थी मागचा इतिहास आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर देवाधिकांनी आणि ऋषीमुनींनी सुद्धा त्यांच्यावर आलेल्या विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलेलं आहे. माघ महिन्यात येणारी चतुर्थी ही खरी संकष्टी चतुर्थी असते, जिला अधिक महत्त्व आहे. पण काही विद्वानांच्या मते इतर चतुर्थ्यांनाही तितकेच महत्त्व आहे. परंतु त्या प्रत्येक चतुर्थी व्रतविधानात फरक नक्कीच आहे. श्रावण चतुर्थीला 7 मोदक खाऊन व्रत ठेवावे. भाद्रपद चतुर्थीला 2 मोदकावर व्रत ठेवावे. पण इथे विशेष लक्षात ठेवा, भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन निषिद्ध आहे. चुकीने चंद्र पाहिल्यास समंतक दोष निवारण श्लोक म्हणावा. अश्विन चतुर्थीला पूर्ण उपवास करण्याचा नियम आहे. कार्तिक चतुर्थीला केवळ दुग्धाहार घेऊन व्रत करावे. यालाच करवा चौथही म्हणतात. मार्गशीर्ष चतुर्थीला पूर्ण निराहार उपवास करावा. पौष चतुर्थीला गोमूत्राचे सेवन करावे. माघ चतुर्थीला तिळाचे सेवन करावे. फाल्गुन चतुर्थीला गाईचे साजूक तूप आणि साखर यांचे सेवन करावे. चैत्र चतुर्थीला पंचगव्य ग्रहण करून व्रत करावे. वैशाख चतुर्थीला शतपत्र ग्रहण करून व्रत करावे. ज्येष्ठ चतुर्थीला केवळ साजूक तूप घेऊन व्रत करावे. स्त्रियांसाठी या दिवशी सतीव्रतही केलं जातं. आषाढी चतुर्थीला फक्त मध सेवन करावे. ही चतुर्थी पुत्रप्राप्तीदायक मानली गेली आहे. अर्थात आत्ताच्या काळात इतके कठोर व्रत केले जात नाही. यथाशक्ती ते करावं. पण ही पुराणात दिलेली शास्त्रोक्त पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. थोडक्यात काय तर चतुर्थी व्रत म्हणजे अडथळे दूर करणारे, विघ्नांचा नाश करणारे, पुत्र प्राप्ती करून देणारे, पितृ शांती करणारे, मनोकामना पूर्ण करणारे, पुण्य व समृद्धी देणारे आणि गणेश कृपा मिळवून देणारे सर्वश्रेष्ठ व्रत आहे, ह्यात शंकाच नाही. गणपती बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी देव. तुमच्या सगळ्यांच्या योग्य मनोकामना पूर्ण करो. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका.
म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तुम्हाला एखाद्या ठराविक विषयावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून तसं सांगा, त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।